सनबूर, सळवे 11 सळवे आणि डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड हे पहिले 3 संघ तर दाखल झालेत आणि आज आपल्याला याचं उत्तर देखील प्राप्त होईल की अजून 3 संघ कोणते, चॅम्पियन संघ कोणता होईल. आणि पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2023 स्पॉन्सर्ड बाय पैलवान समीर दिघे साहेब. या दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ कोण होईल आणि तिसऱ्या पर्वात कोणाचा कटआउट लागेल याची देखील नक्कीच चर्चा रंगेल. मी विनंती करेन तुषार दिघे साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर आणि तुषार दिघे साहेबांच्या माध्यमातून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2023 दुसऱ्या पर्वाला मात्र वायफायची सुविधा जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी असू. तुषार दिघे साहेब सामनावीरासाठी तळबीडकर वडेवाले प्रोप्रायटर महेंद्र धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून कुपन डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून विटामिन सी आणि एक आकर्षक गॉगल दिला जातोय. संतोष दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून, संदीप दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक गॉगल. आणि चांगला खेळ राहिला, अत्यंत निर्णायक क्षणी आलेल्या बॅट मधून तो षटकार आणि सामना जिंकला टीमने. वेल प्लेड गणेश, वेल प्लेड मानाई वॉरियर मैन. जाऊया मायक्रोफोनवर आपल्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र किरण मस्कर सर. धन्यवाद. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी सोडून दिलाय, थोडीशी शहानिशा केली जाते. व्हाईट बॉल +1 आताच्या 2 धावा जरूर ऍड होतात. आमच्या स्पॉन्सर आपण पाहिलं तर कुमार आबा यांचं देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला. एका साईडला पण पाहिलं चॅम्पियन भवानीनगर सर्वे संघ एलेक्स. चेंडू थोडासा आपण पाहिलं तर यावेळी थोडा बाहेर. येस अंपायर कॉल येतोय, व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. तब्बल स्कोर आपण पाहिलं तर अगदी 3 या आकड्यावरती सध्या. वेलकम मिस्टर PTPL 2021 चॅम्पियन ट्रॉफी या देखील खेळाडूंनी गाजवली आहे. रणजित जाधव त्यांचं देखील उपस्थिती. बैठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन आहे. क्षेत्ररक्षक प्रमोद वेगाने येतोय, खाली पडलाय, उठून उभा राहिला, मागे जातोय, डाईव्ह लगावतोय, अखेरीस चौकार. प्रयत्न चांगला राहिला प्रमोदने. आपण पाहिलं 100% कमेंटमेंट दिली, मात्र अखेरीस चेंडू मात्र निघून जातोय चौकारासाठी. बरंच काही घडताना पाहिलं, जिथे आपण पाहिलं तर काळजी घ्यायचे खेळाडूंनी. सर्वात पहिल्यांदा विनंती असे, PTPL जवळ येते. PTPL ला तुम्ही फिट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, सो टेक केअर. यावेळी मात्र खेळून काढलं, अगदी बॉल बॅक ड्राइव्ह, 1 बाउन्स निघून जातोय चौकार. 4 धावेसाठी चांगला स्टार्ट भेटला बॅटिंग करत असताना. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पप्पू अर्थातच पप्प्या अनिकेत इम्पॉर्टंट राहील, कारण की संपूर्ण टीम ज्या पद्धतीने तो चालवतो, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती बरीच आहे आणि ही जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 2 चौकार आलेत. चांगल्या सुरुवात त्याने आपल्या टीमला मिळवून दिली. यावेळी देखील बॉल बॅक ड्राइव्ह घेण्याचा प्रयत्न, नकार दिला एका धावेसाठी, थांबवलं एका धावेसाठी. हा जो प्रयत्न होता तो जागेवरती थांबवला जातो. एलेक्सची गोलंदाजीमध्ये कमबॅक झाला. आता क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिले. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जी सुरुवातीचं क्षेत्ररक्षण राहिलं, धावसंख्या अगदी 11 या धावसंख्येवरती सध्या धावफलक सजलाय. अगदी बॅट स्विंग करतोय एलेक्सने, काढला आपल्या भात्यातील अतिशय उत्कृष्ट चेंडू. पहा एलेक्सने ज्या पद्धतीने जल्लोष केला,
त्याला माहिती होतं या चेंडूवरती बॅटरला बीट करू शकतो. विकेटचं पतन. पप्पू बॅक टू द डकआउट. मिस्टर तानाजी पहिला चेंडू मिड विकेट रिजनच्या बाहेर. तानाजीने पहिला चेंडूनी स्वागत केलंय आणि सांगतोय होय अजून क्रिकेट मी विसरलेलो नाहीये. लेजंड प्लेअर आहे या टीम मधला. येतो षटकार. बुलाते मगर जाने का नहीं. मिस्टर प्रमोद सध्या गोलंदाजीसाठी. हो फटका थोडा फसला बॅटच्या ब्लेडला. चेंडू विकेटचं पतन. नाराज असेल बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर गणेश. हा फटका खेळायचा होता एकीकडे. चेंडू बॅटच्या ब्लेडला लागतोय. कॅचआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बॅक टू डकआउट. धन्यवाद. 23 धावसंख्या 23. जाऊन पोहोचते अगदी 25-25. ऋषी आहे एका साइडला. त्याच्या बॅट मधून चांगला चौकार आला.
आता देखील विकेट किपर चतुर चालाके गोलंदाजी करत असताना प्रमोद दिले हाय फाय. यावेळी मात्र विकेटचं पतन होतं. बॅटर आपण पाहिलं तर अगदी यावेळी मात्र माघारी जातोय अर्थातच ऋषी बॅक टू द छत्रपती महाराज मनेरी 11 संघ तुम्ही सर्वजण आलात. चांगला खेळ राहिला, हारला नाहीत, थोडासा कमी पडला यार. 99% मेहनत राहिली तुमची, 1% नशिबाचा आज थोडं कमी पडलं. मात्र चांगला खेळ तुमचा बघायला भेटला. तुम्ही आल्यामुळे या सोहळ्याची चांगली शोभा वाढवलीत. असे स्पर्धेमध्ये सहभागी होत राहा. आणखी नवनवीन स्पर्धा तुमच्या भेटीला नक्की घेऊन येऊ. जिथे आपण पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे 26 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 26 धावसंख्या. थँक्यू सो मच निलेश भाऊ, सर्वजण तुम्ही आलात खूप लांबून. चांगला खेळ तुमचा. पप्पू दादा असतील, सर्वांचा छान खेळ पाहायला भेटला. सचिन भाऊ असतील. धावसंख्या 26 नाव. 26 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. जिथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच लकी सध्या मात्र गोलंदाजीसाठी येतोय. ओहो, हा चेंडू बॅटीचा फेज ओपन केला रोहितने, क्लोज केला नाहीये. द्विधा मनस्थितीमध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. क्लोज केला नव्हता बॅटीचा फेस, त्याने सोडून दिला लगेच. जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल होता, त्याने लगेच ओळखलं. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. ओहो, वेगवान चेंडू, काय वेगाने टाकला विकेट किपर. अगदी तो चेंडू कॅरी करत असताना ज्या पद्धतीने त्याच्या हातावरती आढळलाय हा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू पार पडतोय. लकीच्या माध्यमातून अगदी चांगली गोलंदाजी यावी मात्र सादर केली जाते मैदानामध्ये. फुटला जातो टॅप फटका. क्षेत्रच्या वेगाने पोहोचेल तोपर्यंत एक चिकी धाव, चोरीची धाव कंप्लीट केली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते. आपण पाहिली तर अगदी 28. टीमचे कॅप्टन आपण पाहिले तर पप्प्या अगदी मैदानाच्या बाहेरून टीमला चार्ज करतोय. कॅप्टन येतो, त्याला माहिती आहे या टीम मध्ये आणखीन जीव लावावा लागेल. तानाजीवरती विश्वास ठेवला या संपूर्ण टीमने. स्वराज्य 11 पवारवाडी टीम. बॅकफुटला जातोय, बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर एक रिझनला आहे, खेळाडू होते चुकी. या मॅच मध्ये तानाजीला भेटली आहे संधी. ओहो, वेगवान चेंडू, अगदी बंदुकीच्या गोळीसारखा चेंडू मात्र पडल्यानंतर निघून जातो. चॅनल पकडून टाकलाय लकीने. लकी ठरला आपल्या टीम साठी गोलंदाजी करत असताना. दुसऱ्या साईडला तानाजी या मॅच मध्ये तळ टोकून उभे आहेत. तोपर्यंत मॅच आपण पाहिलं तर स्वराज्य 11 पवारवाडी या टीम साठी चांगली धावसंख्या येऊ शकते. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये असेल. गोलंदाज चेंडू खाली, विकेटचं होतंय पतन करण्याआधी 1 सेकंड थर्ड. ओहो, काय घडतंय, हे क्रिकेट आहे. अशा सोप्या कॅचेस सोडल्या जातात, त्यालाच तर क्रिकेट बोलतात. या मॅच मध्ये तेच घडताना आपण पाहतोय. फर्स्ट सेकंड थर्ड 3 खेळाडू होते तिथे. एक रिले टाईप आपण पाहिले तर इथे कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तो देखील फसला. तब्बल धाव संख्या आहे 30च्या घरामध्ये. 1 to go.
बॅकफुटला मिड विकेट रिजन, चेंडू वन बाउन्स. ओहो, प्रयत्न चांगला राहिला, अखेरीस चौकार. आउटफील्ड मध्ये थोडासा आपण पाहिलं तर अडथळा जरूर आला होता, मात्र तानाजीच्या बॅट मधून येतोय महत्वाच्या क्षणाला हा महत्वाचा चौकार. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 34, लॉस ऑफ दी 3 विकेट्स. धाव संख्या एंड यावे पहा, चिक्की धाव मात्र अगदी वेगाने कंप्लीट केले. टीमची आपण पाहिली तर टोटल धाव संख्या जाऊन पोहोचते अगदी 35. धावसंख्या अगदी 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. स्लोर बनवता, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस आपल्या फिरकीमध्ये अडकवले आता एनकेने. या टीमचा अष्टपैलू खेळाडू एनकेला यावी जबाबदारी दिल्यानंतर एनकेने मात्र तानाजीच्या विरोधामध्ये चांगला चेंडू बाहेर काढला. प्रमोदला तर वाईडिश केले जाते, थोडस ढकललंय प्रमोदला, आणखीन बाहेर थोडस खेचून घेतलं प्रमोदला. आपण पाहिलं फील्डला, ओहो फसला, दिवसा ढवळ्या. आता मात्र मागच्या दाराने चोरी झाली आहे, विकेटचं पतन. तानाजी या मॅच मध्ये चांगला जीव टाकला होता तानाजीने, मात्र तो अखेरीस आपण पाहिलं तर माघारी चालला. एक अष्टपैलू खेळाडू, लेजंड खेळाडू आहे. पुन्हा एकदा विकेट किपर यावी चेंडू पकडतोय, विकेटचा पतन. आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये एनकेने मात्र अक्षरशः रंग भरलेत. धाव संख्या थांबवले 35 या आकड्यावरती. 35 वरती स्कोर अगदी शांत आहे. तब्बल चेंडू अजूनही बाकी आहेत. आपण पाहिले तर अर्थातच 2 सीएम येतोय, नवीन बॅटर स्वयं सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. स्वयंला स्वयं बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. तब्बल आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. ओहो, बॅट स्विंग केले, मात्र यावेळी आपण पाहिलं कुठलीही धाव जात नाही. स्लीप रिजन मध्ये होता खेळाडू, रिजन जिथे आपण पाहिलं तर फक्त धाव चेंडूची सांगता होते. एक चेंडू बाकी अजून. 5 चेंडू मध्ये तब्बल 1 धाव आली आहे, 2 विकेट. एनकेची इकॉनॉमिकल गोलंदाजी. ओहो, पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, तोपर्यंत आणखीन एक यावी मात्र विकेट भेटते. अगदी आणखीन एक विकेट इथे प्राप्त होते. तब्बल आपण पाहिलं या षटकामध्ये फक्त धाव खर्च केली, 1 विकेट आले तब्बल आतापर्यंत या ओव्हर मध्ये 3. एक चांगली यशस्वी ओव्हर, एक नाट्य बघायला भेटलं या ओव्हर मध्ये, जिथे तानाजी सारखा फलंदाज देखील बाद झाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ही स्पेल संपली. तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या अखेरीस धाव संख्या स्कोर कार्डवरती सजवले 35-36.
मनाला हे गाणं असं टोचलं मनाला, स्पर्श करून गेलं हे गाणं अक्षरशः मनाला. आज देसाई साहेब देखील वेगळ्याच मूड मध्ये आहेत. 31च्या निमित्ताने कुमार आबा देखील आहेत त्यांच्या जोडीने. पॅकेज आहे. कुमार आबाने सांगितले की माझं कुमार हा शब्द थोड्या दिवसामध्ये आम्ही हटवणार आहे, शपथ घेतली मी. लवकरच श्री लागेल त्याच्या नावासमोर. मॅचच्या दिशेने जाऊयात. घेऊन जातो क्रिकेटच्या पंढरीमध्ये. पुन्हा एकदा जिथे टार्गेट आहे तब्बल धावसंख्या आपण पाहिलं तर 36 धावेचं टार्गेट ज्या मॅच मध्ये दिल्या. चॅम्पियन भवानीनगर सर्वे सध्या मात्र समोर बॅटिंग करण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करते गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अर्थातच स्वराज्य 11 पवारवाडी टीम. बॅकफुटला जाऊन पहिला चेंडू खेळून काढलाय जिथे आपण पाहिलं तर अगदी एक धाव मात्र जरूर ऍड होईल. पहिला चेंडू ती डिक्लेअर झोन मध्ये आलेली 1 धाव जिथे आपण पाहिलं तर 36 धावेचं टार्गेट चेंडू येतोय मैदानामध्ये. मॅच बॉल पुन्हा मैदानामध्ये आलेला. आज आपण पाहिलं तर पवारवाडी टीम प्ले थोडेसे आपण पाहिलं तर एक प्लेअर कमी आहे, शॉर्ट आहे म्हणून की काय आपण पाहिलं तर एक प्लेअर एक्स्ट्रा घेऊन मात्र ही टीम मैदानामध्ये जरूर उतरले. दुसऱ्या टीमचा प्लेअर दिसतोय सर्कलच्या आतमध्ये. चांगला चेंडू, विकेट किपर अक्षरशः बोटाला चटका बसलाय. 22च्या स्वरूपामध्ये हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. जर विकेट किपर पप्प्याला आपण पाहतोय. आता तानाजी यांना जावं लागेल. जर विकेट किपर अनुभव खूप आहे तानाजी यांच्याकडे, गेले कित्येक वर्षांचा अनुभव त्यांना आतापर्यंत आहे. ओहो वेगवान चेंडू, काय गती आहे गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. अर्थातच नाना विक्रम नाना खर तर केपीएल कुठरे प्रीमियर लीग गाजवली या गोलंदाजाने. चर्चा राहिली होती नानांची सगळीकडे, कारण की काय गोलंदाजी तेव्हा नानांची राहिली होती आणि संपूर्ण क्रीडा नगरी तेव्हा मात्र चर्चा करत होती या गोलंदाजाची. ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाज आहे. चेंडू आपण पाहिलं तर फाईनला अगदी निघून जातो जिथे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव असेल. या विभागातला वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर पवारवाडी टीम कडून खास गावावरून खूप खेळाडू येतात या स्पर्धेला, या मॅचला, या टीम मधून खेळण्यासाठी. ते वैशिष्ट्य राहिले. पुन्हा पहा वेगवान चेंडू, विकेट किपर बीट होतो जिथे पायाने अडवण्याचा प्रयत्न मात्र त्याने जरूर केला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली नाना यांच्या माध्यमातून. कुठली धाव इथे मात्र येत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय हा. का या गोलंदाजाची चर्चा केली, का कुठे प्रीमियर लीग गाजवली या गोलंदाजाने, सांगतोय आपल्या शैलीतून. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मात्र जरूर जाते. काय गोलंदाजी राहिले पहा. कॅप्टन येतोय त्याच्या अगदी पाठीवरती थाप मारतोय. 2 खेळाडू येतात त्याचं कौतुक करतायत. अशी वेगवान गोलंदाजी राहिली आपण विक्रम नाना यांची. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अक्षय मात्र अगदी मला वाटतंय समोरच्या बिल्डिंग मध्ये जी बाल्कनी मध्ये कुंडी आहे त्या कुंडीला आलेली छान फुलं दाखवतोय. पहा कुठे त्यांनी कॅमेरा, त्या मला वाटतं अगदी 8व्या का 9व्या फ्लोर वरती त्याने कॅमेरा त्या घरातल्या कुंडीवरती आलेल्या फुलांवरती मारलाय. लाजवाब यार ओमसा एमटीसी, क्लास आहे. गणेश सध्या मात्र गोलंदाजीसाठी स्लोअर वन होता चेंडू. गती परिवर्तन केलं होतं. पहिला चेंडू अगदी स्लोअर वन टाकण्यात आला जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना अँकेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेखेने उचलला, फेकून दिला. यावेळी चेंडू मिड विकेट रिजनच्या बाहेर. षटकार.
वाट पाहिली आहे, वाट दाखवणं त्याचं काम आहे, ते मात्र त्याने दाखवलंय. टीमची टोटल आपण पाहिलं तर डबल डिजिट 10 धाव संख्या. एक चांगला फटका आपल्या भात्यातला बाहेर काढला, रेंज मध्ये आला चेंडू, चॅनल मध्ये आला आणि फेकून दिला त्या चेंडूला मिड विकेट रिजनच्या बाहेर. हो सुरेखा पकड, यावेळी मात्र खेळून काढलाय आहे क्षेत्ररक्षक, तो सांगतोय चेंडू. व्हॉट अ शॉट सिलेक्शन यार, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ टायमिंग. एनके चॅम्पियन का राहिला हा गतवर्षी, का चॅम्पियन म्हणून या टीमचं नाव आम्ही घेतो आणि का टॅगलाईन लावले चॅम्पियन, का बॅनर लागला या टीमचा, कारण की ही त्यांची शैली आहे. पहिली ओव्हर मध्ये दबाव होता, तदनंतर बॉल आणला का तो मागचा. मॅचला होईल सुरुवात. तब्बल धावसंख्या आहे 1616. पुन्हा एकदा सुरेख इंदी रो, पहिला षटकार, दुसरा षटकार, तिसरा देखील हॅट्रिक षटकार एनकेच्या बॅट मधून. आता मात्र एनकेने या मॅच मध्ये लावली आग. पहिली ओव्हर नानाचं कौतुक राहिलं, नाना आता बोलत असतील पहिल्या ओव्हरला जे कमवलं या ओव्हरला ते सगळं गमवलंय. धाव संख्या अगदी जाऊन पोहोचले 22च्या आकड्यावरती. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर षटकार षटकार षटकार. स्वागत केले नवनाथने. एनके नवनाथ कदम सध्या मात्र अगदी बॅटिंग मधून आपली कला, आपली ताकद शो करतोय. डाऊन ग्राउंड, यावी मात्र आपण पाहिले तर अगदी क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, थोडीशी मिसफिल्ड होते. नाना येतात, चेंडू गॅदर करतायत, फेकतायत. तब्बल 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. रेंज शोधतोय बॅटिंग करत असताना एनके. आपल्या बॅटच्या भात्यामध्ये, बॅटच्या पल्ल्यामध्ये कसा चेंडू येईल, कसा रेंजच्या बाहेर त्याला पोचवेल, या सर्व गोष्टींची तो मात्र सध्या आपण पाहिलं तर अगदी काळजी घेतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू अगदी पुढ्यात पडतोय, टर्न होतोय, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर संघाची जाऊन पोहोचते अर्थातच 25-25. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 25च्या घरामध्ये तुम्ही पाहताय. 12 चेंडू, अजूनही 11 धावेची गरज. पैलवान समीरभाई डिगे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा, प्रथम क्रमांकाचं प्राइज युट्यूब सौजन्य ते आहेत आमच्यासाठी. आमचे सन्माननीय ऐरोली विधानसभा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सन्माननीय गोपीदत्त सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं. आमचा त्रिमूर्ती उद्योग समूह सन्माननीय प्रशांतजी घरगे बापू साहेब, सन्माननीय रमेशजी भाईंगडे साहेब यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. सर्व स्पॉन्सरची चर्चा करणार आहोत. आणि पहिला चेंडू डीप स्क्वेअर एक रिजनला, क्षेत्ररक्षक आहे, या मात्र पकडतोय अप्रतिम जेल. अनिकेत आया, खुशी आले की आया. आमचे विठुराया चायचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी साळुंके साहेब, सुरेशजी कारळेकर साहेब यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. त्याचबरोबर आमच्या सन्माननीय आदरणीय 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर आदरणीय कुमार श्रीकांतजी सूर्यवंशी आबा, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय वैभवजी सुर्वे यांच्या माध्यमातून 5वं पारितोषिक. सारंग पाटील अर्थातच पाटील ब्रँड क्रॉर्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि टॉस का बॉस त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. हो, यावेळी मात्र प्रमोद आल्या पहिला चेंडू उचललाय. कॅच होती इम्पॉर्टंट, कॅच होती इम्पॉर्टंट. नानांना माहिती ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. सुरेख कॅच प्रमोद, मागील मॅचचा हिरो, मागच्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीचा मालिका वीर यावेळी मात्र माघारी जातोय. पीटीपीएल मध्ये संजयजी देसाई शेठ यांच्या टीम मधून ऍज आयकॉन खेळताना दिसेल हा खेळाडू.
देसाई साहेबांनी अक्षरशः जागा सोडली, गेले ते या व्यासपीठाच्या मागे. सांगितलं त्यांनी नाही पाहायचं कारण की माझा आयकॉन शांत राहिला. टीमची टोटल अगदी 25-25. शंभू आला मैदानामध्ये बॅटिंग साठी. या मॅच झाली ऑन. अनिकेत कॅप्टनने सांगितलं या मॅच मध्ये मी कॅप्टन आहे, जबाबदारी घेण्यासाठी मी देखील तयार आहे. या मॅच मध्ये प्रयत्न हा होईल आणि प्रयत्न हा झालाच पाहिजे. तो प्रयत्न होतो या मॅच मध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न हलक्यात आणि पुश केला. क्षेत्ररक्षण नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली नाहीये. बॅकअप नव्हता इथे. एक धाव इम्पॉर्टंट राहिली. धाव संख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचेल. 26. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे तब्बल 3. पहिलं षटक राहिलं 4 धावांचं, जिथे आपण पाहिलं तर नाना यांची अप्रतिम गोलंदाजी राहिली. गणेशची ओव्हर महाग राहिली. 21 धावा तिथे खर्च झाल्या. तब्बल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 9 चेंडू अजूनही 10 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. 9 चेंडू 10 अशी मॅच सध्या येऊन पोहोचले. एखाद 2 विकेट या मॅच मध्ये चांगला रंग आणून देऊ शकतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पहिला चेंडू जरूर गॅदर केला, फेकलाय तोपर्यंत आहेत विकेट किपर. पुन्हा एक चिक्की धाव कंप्लीट केली. तब्बल चेंडूचा खेळ आता मात्र आपण पहिलं तर जाऊन पोहोचला 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बटबॉलचा इशारा जरूर येतोय. समीकरण आपण पाहिलं तर 8 चेंडू अजूनही 8 धावेची गरज आहे. 8 चेंडू 8. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी वेगाने जरूर जातोय. चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न निघून जातोय. डीजे अद्वैत येतोय चौकार. या मॅचला अद्वैतने देखील दिलेत अगदी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. तो देखील ही मॅच पाहतोय आणि त्यांनी देखील दिलेत या मॅच साठी. आदूने खूप साऱ्या शुभेच्छा डीजे अद्वैत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं तर त्याची देखील उपस्थिती राहिली या स्पर्धेला. यावेळी पुढे येऊन खेळला जातोय. मिड विकेट रिझन आहे क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय. अप्रतिम झेल त्याने मात्र स्वीकारली. टीमची टोटल आपण पाहिली तर आहे 32. विजयासाठी तब्बल अजून हव्यात 4 धावा, जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 संपले आणि येणारे 6 चेंडू आणि गरज आहे 4 धावा विजयासाठी. हो यावेळी मात्र अगदी आडव्या बॅटनं टोकला एनकेने, जिथे आपण पाहिलं तर ही मॅच केली फिनिश. ही मॅच संपली आहे. बॅटिंग करत असताना चॅम्पियन अर्थातच भवानीनगर या टीमने जिंकले ही मॅच, पराभूत केलं स्वराज्य 11 पवारवाडी टीमला. आणि यानंतरची मॅच असेल मानाई वॉरियर्स महीन विपक्ष चॅम्पियन भवानीनगर. बुद्धी कॅप्टन्स या आपण दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल या मॅच साठी. मी विनंती करेल आमच्या स्पॉन्सर सन्माननीय आदरणीय सुरेशजी आरेकर साहेब आणि सन्माननीय श्रीकांतजी सूर्यवंशी साहेब